नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट सायन्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणजेच न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन शिकणार आहोत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की झाडावरून पडलेले सफरचंद नेहमी खालीच का पडते, ते वर का जात नाही? हाच प्रश्न महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांना पडला होता आणि त्यातूनच या नियमाचा शोध लागला. या विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते. याच ओढीला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. आता आपण या नियमाचा गणिती फॉर्म्युला म्हणजेच सूत्र समजून घेऊया. न्यूटनच्या मते दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाशी ते व्यस्तानुपाती असते. म्हणजे अंतर वाढले की बल कमी होते. येथे G हा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणजेच युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. चला तर मग आता ही संकल्पना दैनंदिन जीवनातील काही रंजक उदाहरणांद्वारे समजून घेऊया. समुद्रात येणारी भरती आणि ओहोटी हे चंद्राच्या पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळेच घडते. हे पुस्तकाबाहेरील एक मोठे उदाहरण आहे. सर्व ग्रह सूर्याभोवती एका ठराविक कक्षेत फिरतात कारण सूर्याचे गुरुत्वाकर्षण त्यांना ओढून धरते. आपल्या पृथ्वीवर हवा आणि वातावरण टिकून आहे ते फक्त या गुरुत्वाकर्षणामुळेच. अन्यथा आपण अंतराळात तरंगलो असतो. अगदी आपण जमिनीवर स्थिर चालू शकतो हे सुद्धा या अदृश्य बलामुळेच शक्य आहे. ज्याप्रमाणे चुंबक लोखंडाला ओढते तसेच हे बल कार्य करते, पण हे बल खूप मोठ्या वस्तूंच्या बाबतीत जास्त प्रभावी जाणवते. अनेकांना वजन आणि वस्तुमान एकच वाटते, पण गुरुत्वाकर्षणामुळे तुमचे वजन वेगवेगळ्या ग्रहांवर बदलू शकते. चंद्रावर गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत 6 पट कमी आहे, म्हणून तिथे तुम्ही खूप उंच उडी मारू शकता. जर आपण दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर त्यांच्यातील गुरुत्वीय बल 4 पटीने कमी होते. हे लक्षात ठेवा. आकाशातून पडणारे पावसाचे थेंब सरळ खालीच येतात कारण पृथ्वी त्यांना सतत आपल्या केंद्राकडे ओढत असते. आज आपण जे मोबाईल आणि इंटरनेट वापरतो ते उपग्रह सुद्धा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळेच आपल्या भोवती फिरत आहेत. न्यूटनचा हा नियम केवळ पृथ्वीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण विश्वासाठी लागू होतो, म्हणून याला वैश्विक नियम म्हणतात. या नियमामुळेच आपल्याला ग्रह, तारे आणि आकाशगंगेची रचना समजण्यास मदत झाली आहे. तर आज आपण काय शिकलो? गुरुत्वाकर्षण, वस्तुमान, अंतर आणि न्यूटनचे गुरुत्वीय सूत्र. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. जर एखाद्या वस्तूचे वस्तुमान वाढले तर तिच्यातील गुरुत्वीय बल वाढेल की कमी होईल? कमेंटमध्ये सांगा. आशा आहे की तुम्हाला न्यूटनचा हा नियम सोप्या भाषेत समजला असेल. अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी स्मार्ट सायन्स मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन संकल्पनेसह. तोपर्यंत शिकत रहा आणि प्रगती करा. धन्यवाद. शिकत रहा, प्रगती करा. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग.